भीमसेनी कापराचे फायदे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा कापूर कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही, स्फटिकासारखा येतो. याचे गोल चौकोनी वडीत रूपांतरण करता येत नाही, कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यामध्ये मेण नसतं. तसंच सर्दी खोकल्याकरता एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफ घ्यावी. नाकाला, कपाळाला, छातीला हा कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल. रुमालावर कापूर चुरडून तो हुंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. विक्सची सवय टाळा. पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात किंवा उंचावर चढताना श्वास लागत असल्यास हा कापूर हुंगावा म्हणजे श्वास घ्यावा. तिळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तिळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळं हे कापूर मिश्रित तेल लावल्यावर कपड्यांना वास छान येतो, त्यामुळं त्याची योग्य ते परी काळजी घ्यावी. तसंच केसातील कोंड्याकरता सुद्धा हा कापूर वापरला जातो. सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तिळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावं. नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावं. शक्यतो शनिवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम, म्हणजे दुसरे दिवशी तुम्ही केस धुवून कामावर जायला मोकळे. त्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे नेहमीच्या कापरात मेण असतं, पण या कापरात मेण नसतं. त्यामुळं हा कापूर शुद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यामध्ये जास्तीत जास्त करावा. आरती करताना, गंध उगळताना त्यात टाकावं. देवाला विडा देताना कापूर मिश्रित विडा देतात. हाच कापूर दक्षिण भारतात तीर्थात वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात बघा. श्री बालाजी देवस्थानमधल्या सुप्रसिद्ध लाडवातही याचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे दाढदुखीकरता थोडासा खडा किडलेल्या दाढात ठेवावा आणि तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही. त्याच्यानंतर पुढचा उपाय खोकल्याकरता आयुर्वेदिक कंपनी याच कापराचा उपयोग करतात. शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध वेगवेगळं असतं. संध्याकाळी बघा, या कापराचे 2 लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पंतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा. असा प्रयोग करायला हरकत नाही आहे. पूर्वी दृष्ट काढायची, तशीच दृष्ट काढीत आहेत वास्तूची. आपण कदाचित योगायोगानं आपलं हे कामसुद्धा होईल. त्यानंतर कापराचे इतरही काही उपयोग आहेत बघा, ते सुद्धा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, कापराचे अजून काही उपयोग आहेत. त्यामधला एक उपाय म्हणजे प्रवासी बॅग, कपडे साठवण्याची बॅग यामध्ये कापूर ठेवला ना तर कुबट वास किंवा ठेवणीचा जो वास येतो ना तो येत नाही. एक छान सुगंध येतो. कपड्यांना कसर, झुरळ लागत नाहीत. पावसाळ्यात विशेषतः कपडे चांगले सुकत नाहीत, ती ओलसर राहतात. मग अशी कपडे बॅगमध्ये भरली की त्यांना कुबट वास येतो आणि कापूर ठेवल्यामुळे तो वास निघून जातो. दुसरा उपाय, डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती कापूर ठेवायचा. यामुळे डास फिरकत नाहीत, शिवाय इतर कीटक, उंदीर वगैरे लांब राहतात. तिसरा उपाय, कधी शेकोटी किंवा चूल पेटवणं जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपं करतात बघा. चौथा उपाय, रुमालात काही कापराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवले तर रुमालाला सुगंध येतोच, पण तो कापूर हुंगायला पण सोपं पडतं आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही, डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही. नंबर 5, गुडनाईट किंवा इतर बघा मॅट जाळायच्या यंत्रात गुडनाईट वडी किंवा लिक्विडऐवजी त्यावर कापूर ठेवून चालू करा. तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच, पण डास पण पळून जातील आणि गुडनाईटपेक्षा जास्त सुरक्षित हे आहे. 6 नंबर उपाय, कापूर पायमोज्यात घालून ठेवा. त्याचा कुबट वास आणि त्यामुळं पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्यामुळं जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होते. त्याचबरोबर कापूर पवित्र का मानला जातो? हा भीमसेनी कापूर आहे. तो कापूर पवित्र का मानला जातो? याचं धार्मिक कारण काय आहे? तर बघा, शास्त्रानुसार देवतांसमोर कापूर लावल्यानं अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो तिथं पितृदोष किंवा इतर प्रकारच्या
दोषांचा प्रभाव राहत नाही. तसंच कापूर लावल्यानं आपल्या घरातील वातावरण पवित्र आणि सुगंधित होतं. अशा पवित्र वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात आणि कापराच्या प्रभावानं घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधानं आपल्या विचारातही सकारात्मकता येते. आता कापराचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे हे पाहूयात. तर वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झालं आहे की कापूर हा म्हणजेच भीमसेनी कापूर हा या कापराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होऊन वातावरण शुद्ध राहतं आणि जे काही आजार असतात ते दूर राहतात. कापराचे अजून काही फायदे आपण पाहणार आहोत या ठिकाणी. तर त्यामध्ये बघा, सर्दी पडसं व्हायची लक्षणं असतात जेव्हा आपल्याला, तेव्हा काय करायचं, एका रुमालात 3 ते 4 कापूर एकत्र करायचे आणि त्याचा वास सतत घेत राहायचा. हा वास सतत घेत राहिल्यानं सर्दी पडसं होत नाही. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे कापराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्यानं तोंडाला घाणवास येत असेल तर तो सुद्धा निघून जातो. तिसरा उपाय म्हणजे कापराच्या वासानं आपल्या मेंदूतील लेक्वस नामक रसायन अधिक सक्रिय होतं. याचा उपयोग आपल्याला निर्णय क्षमता घेण्यामध्ये होतो बघा. तसंच चौथा उपाय, कापराचा रोज 3 वेळा सुवास घेतल्यानं आपल्या नाकाची वास ओळखायची जी क्षमता असते ती क्षमता वाढते. पाचवा उपाय, घरात रोज कापूर लावल्यानं ऑक्सिजन जास्तीत जास्त वाढतो. नंबर 6, मूठभर कापूर तव्यावर 40 सेकंद तापवायचा आणि तो एका रुमालात बांधून त्याला शेक गळ्याला द्यायचा. घसा बसला असेल तर तो बरा होतो लगेच. तसंच हा शेक भुवयांच्या वर दिल्यानं चष्म्याचा नंबरसुद्धा कमी व्हायला मदत होते. नंबर 7, मूठभर कापूर, दालचिनी आणि लसूण या तिन्ही वस्तू एकत्र करून एका सुती कापडात बांधाव्यात. गाडीच्या बोनेटच्या आत ही पुडी ठेवल्यानं काही वेळ तरी उंदीर आणि घुशी येत नाहीत. नंबर 8, कापूर हा उगाच अति जाळू नये, कारण अति धुराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परिणाम बुबुळांच्या पाठील टिश्यूजवर होतो. नंबर 9, गरम पाण्यात मीठ व थोडासा कापूर टाकून त्यामध्ये पाय बुडवून ठेवल्यानं पाय दुखणं कमी होतं. तसंच फुगलेल्या शिरा असतील त्या खाली बसतात. आता 50 ओलांडल्या व्यक्तींना हा उपाय अधिक उपयोगी पडेल. कापराच्या सुगंधानं मनात एक नवचैतन्य निर्माण होतं. तसंच आपल्या घरात नियमितपणे भीमसेनी कापूर वापरला तर आपल्या घरामध्ये उत्साहित वातावरण राहतं, तसंच सकारात्मक वातावरण राहतं. तर मैत्रिणींनो, आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर